चला तर मंडळी, आज आपण अगदी वेगळा असा नाश्ता बनवतोय। त्यासाठी 3/4 कप पोहे घेतले, 2-3 वेळा स्वच्छ धुवून पाणी काढून झाकून 5 मिनिटं बाजूला ठेवायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, बडीशेप, धणे, मिरच्या आणि आलं घेतले, पाणी न घालता वाटण करायचं। ज्या कपने पोहे मोजले होते त्या कपने 2 कप मेथी घेतली। मेथी स्वच्छ धुवून पाणी कोरडं झाल्यानंतर जाडसर चिरून घ्यायची। पोहे छान भिजले, हाताने मॅश करून घ्यायचं, त्यामध्ये वाटण घालायचं। एक उभा लांब पातळ चिरलेला कांदा, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून एकजीव करायचं। त्यानंतर त्यामध्ये चिरलेली मेथी घालून चांगलं हाताने चुरून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं। वरतून पाणी न घालता मेथी आणि कांद्याच्याच मॉइश्चरमध्ये छान मळून पीठ तयार करायचं। बाइंडिंग कमी वाटते म्हणून अजून एक चमचाभर बेसन पीठ घालून छान मिश्रण तयार केलं। हाताला तेल लावून लिंबा इतका गोळा घ्यायचा, पोहे आणि मेथीची वडी तयार करून घ्यायची। सगळे असेच तयार करायचे। वरतून तीळ लावायचे आणि 3-4 चमचे तेल गरम केलंय, मध्यम आचेवर दोन्ही बाजूने उलटून पलटून शॅलो फ्राय करायचे। मस्त वडी तयार।